हिंदू पंचांगानुसार चंद्रवर्ष हे 354 दिवस तर सौरवर्ष हे 365 ते 366 दिवसाचे असते. यातील 10 ते 11 दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी अधिक मास येतो. त्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. पुरुषोत्तम हे नाव भगवान विष्णूंच्या नावावरून या महिन्याला देण्यात आलेले आहे. त्यामुळे भगवान विष्णूंना प्रिय असणारी तुळशीच्या मंजिरीच्या आकाराप्रमाणे दिसणारी मंजुळवात आणि कमळाच्या आकाराची कमळवात ही करून या महिन्यात लावली जाते. या दोन्ही वाती कशा करायच्या हे आज आपण बघणार आहोत. यासाठी आपण आधी थोड्या फुलवाती तयार करून घेऊयात. याच्यासाठी मी थोडा कापूस आणि दूध घेतलंय. याप्रमाणे आपण आता वाती तयार करून घेऊयात. ह्याचा खालचा भाग आपल्याला थोडासा मोठा ठेवायचा आहे. याच्यासाठी मी थोडासा कापूस त्याच्यात ॲड करून दुधाचा हात लावून त्याला एकदम घट्ट पीळ मारून घेतला आहे. या अशा प्रकारे आता आपण 11 फुलवाती तयार करून घेणार आहोत. मंजुळवात ही 11 फुलवातींपासून तयार करतात. मंजुळवात तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपण इथे 3 फुलवाती एकत्र घट्ट बांधून घेऊयात. त्याच्यासाठी थोडासा त्याच्यात कापूस ॲड करून दुधाचा हात लावून घट्ट पीळ मारून घेऊयात. आणि आता ह्याच्यात पुढे 2-2 फुलवाती आपण ॲड करत जाणार आहोत. आणि अशा प्रकारे सगळ्या वाती एकत्र आपण गुंफून घेणार आहोत आणि अशी 11 फुलवातींची मिळून आपली मंजुळवात तयार होईल. तुळशीच्या मंजिरींप्रमाणे दिसणारी आपली सुंदर अशी मंजुळवात तयार झाली आहे. कमळवातीला लागणाऱ्या फुलवाती ह्याला दोन्ही बाजूनी आपण टोकं तयार करून घेणार आहोत. एक टोक लहान आणि एक टोक मोठं अशाप्रमाणे आपण ह्या 33 वाती तयार करून घेणार आहोत. कमळवात तयार करण्यासाठी आपण इथे एक साधी मोठी वात तयार करून घेतली आहे आणि त्याला ह्या आपण ज्या 31 फुलवाती तयार केल्या आहेत या आपण आता एकत्र बांधून त्याला कमळाचा आकार देणार आहोत. एका वेळी 5 किंवा 7 जेवढ्या वाती तुम्हाला एकत्र बांधता येणं शक्य आहे त्या आपण इथे दूध आणि कापूस याच्या साहाय्याने घट्ट पीळ मारून एकत्र जोडून घेऊयात. या 31 वाती असल्यामुळे या सुटून येण्याची शक्यता असते. या नीट एकत्र राहाव्यात म्हणून ह्याला मी आता एक दोऱ्याची गाठ मारून त्या घट्ट एकत्र बांधून घेतल्यात. याच पद्धतीने उरलेल्या वाती देखील आपण बांधून घेणार आहोत आणि आपली कमळवात तयार करून घेणार आहोत. आपल्या दोन्ही वाती तयार आहेत. इथे मी मंजुळवातीला थोडंसं हळदी कुंकू लावून घेतलंय आणि कमळवातीला थोडासा रंग लावलाय. हे दोन्ही ऐच्छिक आहे. फुलवातीप्रमाणेच या वाती तुपात भिजून घेऊन आपण लावू शकतो.